Hello, one and all. I am Harshali Patil, MVP Samaj College of Education from Nasik. Yes, today we should discuss about what is the eclectic method. इक्लेक्टिक मेथड म्हणजे काय किंवा इक्लेक्टिक काउन्सिलिंग म्हणजे काय ते आज आपण डिस्कस करणार आहोत. सी द इक्लेक्टिक काउन्सिलिंग, द चीफ ॲडव्होकेट ऑफ दिस टाईप ऑफ काउन्सिलिंग इज थॉर्न. ही जी काही प्रोसेस आहे किंवा हे जे काही काउन्सिलिंग आहे, समुपदेशन आहे, याचा जो काही पुरस्कर्ता आहे तो आहे थॉर्न. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की इक्लेक्टिक काउन्सिलिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ द डिरेक्टिव्ह अँड नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग or the techniques depending upon the situation factor. आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे की डिरेक्टिव्ह आणि नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे निर्देशित आणि अनिर्देशित काउन्सिलिंग किंवा समुपदेशन किंवा त्याचे तंत्र नेमकं काय आहे तर ते आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे. तर बघा, इक्लेक्टिक काउन्सिलिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ द डिरेक्टिव्ह अँड नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व संग्रहात्मक किंवा सारसंग्रहात्मक समुपदेशन हे परिस्थितीच्या घटकांवरती अवलंबून असतं आणि त्यामध्ये निर्देशित आणि अनिर्देशित समुपदेशन तंत्रांचे संयोजन केलेले असते. तसंच दिस ॲप्रोच इज काउन्सिलिंग इज द बेस्ट कॅरेक्टराइज बाय फ्रीडम to the counselor to use whatever procedure or the technique seems to be the most appropriate to any particular time or any particular client. याच्यामध्ये काय केलेलं आहे की दिस ॲप्रोच इज अ काउन्सिलिंग. इन दिस ॲप्रोच द काउन्सिलिंग इज कॅरेक्टराइज बाय फ्रीडम. यामध्ये काय दिलेलं आहे की समुपदेशनामध्ये जो काही समुपदेश आहे याला पूर्णतः स्वतंत्र दिलेलं आहे, त्याला फ्रीडम दिलेलं आहे. तसंच ही जे काही आहे याच्यात कोणतीही विशिष्ट प्रक्रिया किंवा तंत्र किंवा कुठलीही वेळ असेल किंवा कुठल्याही विशिष्ट अशा क्लायंटला सर्वात चांगलं किंवा योग्य कशा पद्धतीने वाटेल अशा या प्रक्रियेचा किंवा तंत्राचा याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. पुन्हा याच्यात काय दिलेलं आहे, दिस ॲप्रोच इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ऑल द इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट फ्रॉम वन अनादर. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती असेल, कुठलाही लर्नर असेल किंवा क्लायंट असेल, तो कसा आहे, तो युनिक आहे. त्याच्यामुळे दिस ॲप्रोच इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ऑल द इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट फ्रॉम वन अनादर. तर प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपणा आहे. या प्रत्येक गोष्टीचा विचार करून या ॲप्रोचमध्ये समुपदेशन जे काही आहे ते करण्यात येत असतं. नेक्स्ट दिलेलं आहे द टेक्निक्स आर इक्लेक्टिक द नेचर बिकॉज दे हॅव बीन डिराउड फ्रॉम ऑल सोर्सेस ऑफ काउन्सिलिंग. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ही जी काही सर्व संग्रहात्मक जे काही समुपदेशन आहे या समुपदेशनामध्ये जे काही विविध प्रकारचे जे काही सोर्सेस असतील, विविध प्रकारचे जे काही उगमस्थानं असतील, या प्रत्येकाचा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन, दिस ॲप्रोच इज बेस्ड ऑन द सिलेक्टिंग द बेस्ट अँड लिव्हिंग आउट व्हॉट इज लिस्ट रिक्वायर्ड. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नेमकं खऱ्या अर्थाने जो काही काउन्सिली आहे म्हणजे जो काही समुपदेश आहे या समुपदेशाला नेमकं काय हवं आहे, त्याचा प्रॉब्लेम जो काही आहे तो कशा पद्धतीने सोडवला जाणार आहे किंवा त्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्याला तो कशा पद्धतीने फेस करत आहे, त्याच्याकडे कुठले ऑप्शन्स त्याच्याकडे अवेलेबल आहे, या प्रत्येक गोष्टीचा विचार ह्या ॲप्रोचमध्ये करण्यात येत असतो. द बेसिक अझम्पशन्स रिलेटेड टू इक्लेक्टिक काउन्सिलिंग ॲप्रोच आर देर इज अ ऑब्जेक्टिव्ह अँड कोऑर्डिनेशन बिटवीन द काउन्सिलर अँड पेशंट काउन्सिलिंग एक्सपिरियन्स. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो काही सारसंग्रहात्मक ही जी काही समुपदेशन आहे या समुपदेशनामध्ये जो काही सल्लागार आहे तो सल्लागार किंवा जो काही ग्राहक किंवा जो काही रुग्ण आहे या दोघांचा पण यांच्या अनुभवामध्ये काय असते तर याच्या दोघांच्या अनुभवामध्ये वस्तुनिष्ठता असते आणि प्लस त्याच्यामध्ये पुन्हा काय असतं तर इट्स अ कोऑर्डिनेशन, त्याच्यामध्ये समन्वय असते. म्हणजे सल्लागार किंवा ज्याला आपण काउन्सिलर असं म्हणत असतो किंवा समुपदेशक असं म्हणत असतो आणि काउन्सिली याचा अर्थ की ग्राहक किंवा त्याला आपण मराठीत समुपदेश असं म्हणत असतो. या दोघांमध्ये पण काय असलं पाहिजे तर वस्तुनिष्ठता असली पाहिजे, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, समन्वय असला पाहिजे. हे दोघं पण एकमेकांना काय करत असतात तर हेल्प करत असतात. समस्या सोडवणं हे टार्गेट जरी असलं तरी पण याच्यामध्ये जो काही समुपदेशक आहे आणि जो काही समुपदेश आहे ते एकमेकांना काय करत असतात तर हेल्प करत असतात. अगेन नेक्स्ट वन इज दॅट द पेशंट इज ॲक्टिव्ह अँड द काउन्सिलर रिमेन्स द पॅसिव्ह इन द बिगिनिंग.
याच्यामध्ये दुसरं अजम्पशन्स काय दिलेलं आहे, गृहीतक काय म्हटलेलं आहे की जो काही ग्राहक आहे किंवा जो काही रुग्ण आहे की ज्याला आपण काउन्सिली असं म्हणत असतो इथे, तर हा जो काही काउन्सिली आहे किंवा समुपदेश आहे, हा समुपदेश कसा असतो, तो सक्रिय स्वरूपाचा असतो. म्हणजे काय, तो कुठल्या तरी ॲक्टिव्हिटी करत असतो किंवा क्रिया करत असतो किंवा त्याचा रोल जो काही आहे तो रोल त्याचा महत्त्वाचा असतो. आणि सुरुवातीला समुपदेशक जो काही आहे तो निष्क्रिय असतो, हे अजम्पशन त्याच्यामध्ये असतं. बट ह्या प्रोसेसमध्ये काउन्सिलर अँड काउन्सिली बोथ आर ॲक्टिव्ह अँड बोथ कोऑपरेट टू इच अदर. नेक्स्ट वन, पुन्हा या प्रोसेसमध्ये किंवा ह्या ॲप्रोचमध्ये किंवा ह्या मेथडमध्ये काय दिलेलं आहे की व्हॉट इज इक्लेक्टिक मेथड, द प्रिन्सिपल ऑफ लो एक्सपेंडिचर इज ॲडॉप्टेड. ह्या प्रोसेसमध्ये कमी खर्चाचे सिद्धांत जे की आहे ते अवलंबलेले आहेत. म्हणजे इथे वेळेचा तसेच पैशाचा आणि बऱ्याच अशा बाबींचा याच्यामध्ये काय होत असतो, तर याच्यामध्ये कुठलाही खर्च जो की आहे तो कमी प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला असतो. बिकॉज द काउन्सिलर अँड काउन्सिली दे आर बोथ आर हेल्प टू ईच अदर अँड बोथ अंडरस्टँड व्हॉट इज अ सिच्युएशन. नेक्स्ट वन, इट मेक्स यूज ऑफ ऑल द टूल्स अँड मेथड इन हिज आर्मर. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो काही काउन्सिलर आहे, या काउन्सिलरकडे सर्व प्रकारची साधनं, सर्व प्रकारचे टेक्निक्स किंवा मेथड्स जे आहेत या प्रत्येक बाबीचा तो विचार करत असतो की ह्या सर्वांचा तो यूज करत असतो, उपयोग करत असतो की जेणेकरून जी काही समस्या आहे ती समस्या योग्य पद्धतीने त्याचं सोल्युशन जे की आहे ते किंवा त्याची उकल जी की आहे ती मिळणार आहे. नेक्स्ट वन, द काउन्सिलर एन्जॉय द फ्रीडम टू रिसोर्ट दी डिरेक्टिव्ह अँड नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग मेथड. दिशादर्शक किंवा त्याला आपण निर्देशित काउन्सिलिंग असं समुपदेशन असं म्हणत असतो. तर ह्या निर्देशित आणि अनिर्देशित समुपदेशन पद्धतीचा अवलंब करण्याचा स्वातंत्र्य हे जे की आहे ते काउन्सिलरला आहे आणि तो त्याचा आनंद घेत असतो. याचा अर्थ काय की सुरुवातीलाच आपण पाहिलं की इट्स कॉम्बिनेशन ऑफ द टू मेथड, दॅट इज द डिरेक्टिव्ह अँड नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग. सो त्याच्यामुळे इथे काउन्सिलर आणि काउन्सिलिंग या बोथ जे की आहेत त्या दोघांना पण काय केलेलं आहे, त्यांना फ्रीडम मिळालेलं आहे आणि व्हेनेवर वी हॅव अ फ्रीडम वी एन्जॉय दी प्रोसेस. नेक्स्ट वन, काउन्सिलिंग रिलेशनशिप इज बिल्ड ड्युरिंग द काउन्सिलिंग इंटरव्ह्यू. यामध्ये असं म्हटलेलं आहे की समुपदेश मुलाखतच्या दरम्यान समुपदेश जो काही आहे त्यांच्यामध्ये संबंध जो काही आहे तो संबंध खूप उत्तम पद्धतीने त्यांच्यामध्ये क्रिएट होत असतो. संबंध हा चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होत असतो. हे पण महत्त्वाचा मुद्दा ह्या इक्लेक्टिक मेथडमध्ये आहे. नेक्स्ट वन, दिस हेल्प द पेशंट गेन रीअश्युरन्स अँड अ कॉन्फिडन्स. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, इट इज हेल्प द पेशंट इन द सेन्स दॅट इज अ क्लायंट और मे बी एनी लर्नर और मे बी अ पर्सन हू हॅव अ प्रॉब्लेम. काय म्हटलेलं आहे की ज्याला समस्या आहे अशी जी काही व्यक्ती आहे तर ही ऑर शी मे बी गेन रीअश्युरन्स अँड अ कॉन्फिडन्स. याच्यामुळे जो काही रुग्ण असेल किंवा जो काही ग्राहक असेल यांना धीर आणि आत्मविश्वास जो काही आहे तो ह्या प्रोसेसमध्ये ह्या समुपदेशन पद्धतीमध्ये त्यांना मिळत असतो. नेक्स्ट point is that what is the nature of the eclectic counseling. Eclectic counseling is defined as the synthesis and the combination of the directive and non-directive counseling. It represents the middle class between the two extremes represented by the non-directive technique on the one hand and directive technique on the other hand. In eclectic counseling, the counselor is neither too active as the directive counseling, not too passive as in non-directive counseling. He just follows a middle path between those extremes. So here, what is the nature? याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ही जी काही इक्लेक्टिक मेथड आहे ज्याला निवडक समुपदेशन किंवा सार संग्रहात्मक असं पद्धती असं म्हटलं जात असतं. तर ही जी काही पद्धती आहे याच्यामध्ये संश्लेषण केलं जात असतं. संश्लेषण कसलं की जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्या इन्फॉर्मेशनचं संश्लेषण केलं जात असतं. त्याच पद्धतीने निर्देशित आणि अनिर्देशित या दोघांमधला तो काय आहे एक प्रकारचा दुवा आहे. म्हणजे नॉन डिरेक्टिव्ह अँड डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग याच्यामध्ये जे जे काही मेन फीचर्स आहे किंवा जे चांगल्या गोष्टी आहेत चांगल्या बाबी ज्या काही आहेत या सर्व बाबींचा याच्यामध्ये काय केलेला आहे विचार केलेला आहे. मग इथे जो काही आहे तो सल्लागार जो काही आहे आणि जो काही समुपदेश आहे या दोघांचा पण काय दिलेला आहे, दोघंही सक्रियही असतात आणि निष्क्रियही असतात. परिस्थितीनुसार किंवा सिच्युएशननुसार किंवा जसा इव्हेंट असेल किंवा ज्या पद्धतीचे सेशन्स अरेंज केलेले असतील त्या पद्धतीनुसार कधी सल्लागार जो काही आहे तो कधीतरी
ॲक्टिव्ह असतो, कधी काउन्सिली जो काही आहे तो ॲक्टिव्ह असतो, म्हणजे समुपदेश हा जो काही आहे तो ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे धिस प्रोसेस इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ काउन्सिलिंग प्रोसेस, दॅट इज डिरेक्टिव्ह अँड द नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलिंग. नेक्स्ट वन. Yes. Next point is that what are the features and characteristics of the eclectic counseling. तर ही जी काही निवड समुपदेशन किंवा त्याला पुन्हा सारसंग्रहात्मक समुपदेशन असं आपण म्हणत असतो, याच्या नेमकी वैशिष्ट्य काय आहेत. द फर्स्ट वन, दॅट इज द इक्लेक्टिक मेथड ऑफ काउन्सिलिंग मे चेंज फ्रॉम काउन्सिली टू काउन्सिली आर इवन विथ सेम क्लायंट फ्रॉम टाईम टू टाईम. पहा, ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्वसंग्रहात्मक जे काही समुपदेशन आहे, या समुपदेशनामध्ये जी काही निवड करण्याची पद्धती आहे ती वेळोवेळी समुपदेशानुसार बदलते, जरी समान म्हणजे सारख्या पद्धतीचे क्लायंट किंवा ग्राहक जरी पण असले तरी पण. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कधी कधी काउन्सिली टू काउन्सिली याचा अर्थ की समुपदेश जो काही आहे किंवा जो काही ग्राहक आहे किंवा जो काही लर्नर आहे ज्याला समस्या आहे तो जरी बदलत असला तरी पण ह्या मेथडमध्ये काय करावे लागत असतात, बऱ्याचशा बाबी त्याच यूज कराव्या लागत असतात. किंवा जर काउन्सिली बदलला असेल त्या काउन्सिलीनुसार किंवा गरजेनुसार ॲज पर द नीड ऑफ काउन्सिली और ॲज पर द नीड ऑफ काउन्सिलर अँड अगेन ॲज पर द नीड ऑफ सिच्युएशन इट्स मे बी अ चेंजेस, त्याच्यामध्ये बदल करणं हे अपेक्षित आहे. सो दिस इज अ फर्स्ट फीचर और दिस इज अ फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट वन इज दॅट फ्लेक्झिबिलिटी इज द की नोट ऑफ दिस काउन्सिलिंग. लवचिकता जी की आहे तर ही लवचिकता या समुपदेशनाचं प्रमुख असं तत्त्व आहे. म्हणजे काय, सिच्युएशननुसार गरजेनुसार किंवा प्रॉब्लेमसाठी जे काही ऑप्शन क्रिएट करायचं आहे त्याच्यानुसार व्हॉटेवर इन्फॉर्मेशन और डाटा इज कलेक्टेड त्यानुसार काउन्सिलीमध्ये किंवा काउन्सिलरमध्ये बदल जे काही आहे ते होत असतात. किंवा कधी कधी जे की टेक्निक्स यूज करायचे असतात त्या टेक्निक्समध्ये पण काय असतात तर बदल हे करावे लागत असतात. सो फ्लेक्झिबिलिटी इज अ की नोट ऑफ दिस काउन्सिलिंग. नेक्स्ट वन, फ्रीडम ऑफ द चॉईस अँड एक्सप्रेशन इज टू ओपन टू बोथ द काउन्सिलर अँड द क्लायंट. ही जी काही निवड किंवा सारसंग्रहात्मक ही जी काही प्रोसेस आहे किंवा पद्धती आहे तर याच्यामध्ये जो काही सल्लागार आहे आणि जो काही क्लायंट आहे किंवा जो काही काउन्सिलर आहे या दोघांसाठी काय दिलेलं आहे, इट इज अ फ्रीडम टू ए चॉईस अँड एक्सप्रेशन. त्यांना निवड करण्यासाठी आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि बघा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य असतं किंवा प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्यासाठी त्या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट केली जात असते. सो त्यावेळेस आपण योग्य पद्धतीने किंवा प्रॉपर वेने आपण एक्सप्रेस होत असतो. सो जेव्हा एक्सप्रेस योग्य पद्धतीने होत असतो किंवा चांगल्या गोष्टी आपण एक्सप्रेस करत असतो किंवा सिच्युएशनशी रिलेटेड जी माहिती आहे ती आपण जेव्हा एक्सप्रेस करत असतो तर त्यावेळेस आपण सोल्युशनपर्यंत लवकर जात असतो. सो दिस इज अगेन इम्पॉर्टंट feature of this counseling. Next one, the client and the philosophical framework are adjusted to serve the purpose of the relationship. जो काही ग्राहक आहे किंवा जो काही क्लायंट आहे आणि तात्विक चौकट यांच्या नातेसंबंधामध्ये उद्देशाने कार्य करण्यासाठी समायोजित केले जात असतात. म्हणजे काय की जो क्लायंट आहे हा काय करत असतो तर त्याच्यामध्ये समायोजन साधण्याची जे काही कौशल्य आहे, ॲडजस्टमेंट जे काही कौशल्य आहे हे त्याच्यामध्ये साधता त्याला येत असतं. मग समायोजन कशाशी साधायचं आहे, मग जी परिस्थिती क्रिएट झालेली आहे किंवा जी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे त्याच्याशी समायोजन साधायचं आहे. काही व्यक्तींशी संबंधित त्याला समायोजन साधायचं असेल किंवा जो प्रॉब्लेम त्याच्या क्रिएट झालेला आहे किंवा जी समस्या त्याला निर्मित झालेली आहे त्या समस्येशी संबंधित त्याला काय करायचं आहे तर त्याला समायोजन साधायचं आहे. नेक्स्ट वन, द एक्सपिरियन्सेस ऑफ द म्युच्युअल कॉन्फिडन्स अँड फेथ इन रिलेशनशिप्स आर बेसिक्स. परस्पर विश्वास आणि नात्यावरती विश्वास ठेवण्याचे अनुभव हे मूलभूत आहेत, हे त्याच्यातलं फीचर आहे. म्हणजे काय, काउन्सिलर आणि काउन्सिली जो काय आहे या दोघांमध्ये पण काय असलं पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे अँड अगेन देअर इज अ कॉन्फिडन्स असला पाहिजे, एक फेथ असला पाहिजे. सो दिस इज अ लास्ट फीचर ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट वन, दॅट इज अ फिलिंग ऑफ द कम्फर्ट आर इसेन्शियल. म्हणजे दिलासा देणारे आणि समाधान करणारं आवश्यक असं ते असलं पाहिजे की आपण त्या प्रोसेसमधनं जात आहोत, समुपदेशन जे काही आहे आपण ते घेत आहोत तर याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं वर्णन असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा आपल्यावरती कुठली एखादी जबाबदारी आहे अशा पद्धतीचं जे काही फिलिंग आहे, अशा पद्धतीची जी काही भावना आहे ती काउन्सिलीमध्ये किंवा समुपदेशामध्ये येता कामा नये. सो हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट वन पहा, नेक्स्ट
point is that what are the steps of the eclectic counseling approach or the counseling process. First one, that is to preparing a tentative plan for the modifying behavior. काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जो काही काउन्सिलर आहे हा काउन्सिलर काय करत असतो तो प्लॅन बनवत असतो. देअर इज अ वन सेंटेन्स इज दॅट इफ यू फेल टू प्लॅन इट मीन्स यू प्लॅन टू फेल. तुमचं प्लॅनिंग जे आहे ते जर यशस्वी झालं तर नक्कीच तुम्ही तुमच्या सक्सेसपर्यंत पोहोचणार आहे. सो ह्या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे त्यांना, तर याच्यामध्ये त्यांना प्लॅनिंग करायचं आहे. नेक्स्ट वन, जे प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगशी संबंधित त्यांना काय करायचं आहे पुन्हा, तर त्याच्यामध्ये ही जे काही प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग करत असताना कुठले टेक्निक्स वापरायचे, कुठल्या पद्धतीचे टूल्स वापरायचे किंवा कुठली मेथड्स जी आहे ती वापरायची आहे, तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे. पुन्हा प्लॅनिंग करत असताना कुठली काउन्सिल जो की आहे समुपदेश जो की आहे या समुपदेशाशी संबंधित कुठली माहिती जी की आहे ती मिळत आहे ते देखील त्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे की काउन्सिलिंग म्हणजे काय करायचं आहे, याच्यामध्ये समुपदेशन करायचं आहे. पुन्हा ह्या प्रोसेसमधली पुन्हा काही स्टेप्स काय दिलेल्या आहेत की ॲनालायझिंग द केस. याचा अर्थ काय, याच्यात काय करायचं, ॲनालाइज करायचं, संश्लेषण करायचं आहे. म्हणजे जी काही माहिती मिळालेली आहे या माहितीशी संबंधित कुठली माहिती योग्य आहे, ही माहिती किती प्रमाणात योग्य आहे, ह्या सर्व बाबींचा विचार जो की आहे तो काउन्सिलरने प्लस काउन्सिलिंगने करणं अपेक्षित आहे. पुन्हा जी माहिती मिळालेली आहे ही माहिती मिळत असताना त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे की ही व्हॉट आर द पॉझिटिव्ह अँड व्हॉट आर द निगेटिव्ह पॉईंट्स इन दिस इन्फॉर्मेशन, त्याचा विचार करायचा आहे. आणि हे करत असताना त्याच्यात काय दिलेलं आहे, दॅट इज एस्टॅब्लिशिंग द रॅपोर्ट. हे काय केलेलं आहे, तर त्याच्या काउन्सिलर आणि काउन्सिलिंग या दोघांमध्ये रॅपोर्ट क्रिएट करणं अत्यंत अपेक्षित आहे. पुन्हा रॅपोर्ट क्रिएट असताना त्यांच्यामध्ये समुपदेशन ही जी काही प्रक्रिया आहे की म्हणजे सल्ला देणं किंवा ॲडवाईस देणं ही गरजेची आहे. आणि त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करायचा किंवा त्याच्यामध्ये फॉलोअप घ्यायचा आहे. ह्या ज्या काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये ह्या ज्या काही स्टेप्स आहे ह्या स्टेप्स वन बाय वन जरी येत असल्या बट ही जी काही प्रोसेस आहे जोपर्यंत योग्य पद्धतीचं सोल्युशन मिळत नाही, म्हणजे काय प्लॅनिंग करायचं, ॲनालाइज करायचं, डायग्नोसिस करायचं, त्यानंतर रॅपोर्ट एस्टॅब्लिश करायचं, फॉलोअप घ्यायचा. जर पुन्हा फॉलोअप घेतल्यानंतर पण जर काही प्रॉब्लेम्स पुन्हा क्रिएट होत असतील तर पुन्हा काय करायचं, नेक्स्ट पुन्हा त्याच्यात काउन्सिलिंग करायचं आहे. म्हणजे हे जे काही सर्कल आहे जोपर्यंत त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर ह्या प्रोसेसमधनं किंवा ह्या स्टेजेसमधून किंवा स्टेपमधनं जाणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन दॅट इज द नेक्स्ट पॉईंट इज दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ द इक्लेक्टिक काउन्सिलिंग अप्रोच. मग हे जे काही अप्रोच आहे किंवा ही जी काही पद्धती आहे तर त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे कुठले आहेत किंवा त्याचे मेरिट्स कुठले आहेत. द फर्स्ट वन, इट इज मोर कॉस्ट इफेक्टिव्ह अँड प्रॅक्टिकल अप्रोच. ही कशी आहे तर अधिक प्रभावी आणि व्यावहारिक असा दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये ही प्रभावी का आहे, कारण याच्यामध्ये काउन्सिलर आणि काउन्सिली बोथ आर ॲक्टिव्ह अँड बोथ आर पॅसिव्ह ॲज पर द सिच्युएशन. त्याच्यामुळे काय आहे याच्यामध्ये तर प्रभावी अशी ही पद्धती आहे आणि प्लस व्यावहारिक असा दृष्टिकोन आहे. तर सोल्युशनपर्यंत समुपदेश जो की आहे तो जात असतो, त्याला स्वतः त्याला समाधान मिळत असतं, प्लस काउन्सिलर जो की आहे त्याला पण सॅटिस्फॅक्शन जे की आहे ते त्याला मिळत असतं. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस इज दॅट इट इज अ मोर फ्लेक्झिबल ॲप्रोच ऑफ द काउन्सिलिंग. येस, समुपदेशनासाठी हा अधिक लवचिक असा दृष्टिकोन आहे, कारण ॲज पर द सिच्युएशन, ॲज पर द इन्फॉर्मेशन, ॲज पर द डेटा अँड अगेन ॲज पर द इव्हेंट, ॲज पर द पर्सन, ॲज पर द प्रॉब्लेम त्याच्यामध्ये चेंजेस करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं जसे चेंजेस होत जातात किंवा ज्याच्या सिच्युएशननुसार त्याच्यामध्ये चेंज करणं हे अपेक्षित आहे. सिच्युएशन बदलली किंवा एखादी व्यक्ती बदलली किंवा मे बी द इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये तिथे चेंजेस झाले तर प्रोसेसमध्ये पण चेंजेस आहेत किंवा बदल जे की आहेत ते होत असतात. सो समुपदेशनासाठी हा अधिक असा लवचिक दृष्टिकोन म्हणून ओळखलं जात असतं. नेक्स्ट वन,
इट इज अ मोर ऑब्जेक्टिव्ह अँड कोऑर्डिनेटिंग ॲप्रोच ऑफ द काउन्सिलिंग. समुपदेशनासाठी हा अधिक वस्तुनिष्ठ आणि समन्वित असा दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर वस्तुनिष्ठता असते, इथं व्यक्तिनिष्ठता असते, निष्ठता जी की आहे ती नसते. याचा अर्थ काउन्सिलर आणि काउन्सिलिंग हे जबरदस्तीने त्यांची मतं जी की आहेत ही मतं लादण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि काउन्सिलर आणि काउन्सिलिंग यांच्यामध्ये काय आहे तर कोऑर्डिनेशन आहे. ते बोथ आर हेल्प टू ईच अदर. Next and the important point is that limitations of the eclectic method or the eclectic approach. Yes, first one is that the role of the counselor and counseling are not predetermined. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की सल्लागार आणि समुपदेशकाची जी काही भूमिका आहे ती पूर्वनिर्धारित नसते. याचा अर्थ असा काय आहे की कधी काउन्सिलर जो की आहे या काउन्सिलरला पण बरेचशा ॲडव्हाइस घेण्यासाठी अनेक त्याचे जे काही स्टाफ मेंबर्स असतील किंवा वरिष्ठ जे असतील त्यांची मदत घ्यावी लागत असते. किंवा कधी समुपदेश जो की आहे किंवा काउन्सिली जो की आहे तो पण त्याला बऱ्याच वेळा सुचवत असतो, काही की पॉईंट्स त्याला देत असतो. त्यामुळे हे लिमिटेशन्समधून आपण त्याला गणत असतो की द रोल ऑफ द काउन्सिलर अँड काउन्सिलर आर नॉट द प्री डिटरमाइंड. नेक्स्ट वन दॅट इज इट रिक्वायर्स द मोर स्किल काउन्सिलर फीचर्स ऑफ दिस काउन्सिलिंग ॲप्रोच. का म्हटलेलं आहे याच्यामध्ये की या समुपदेशन पद्धतीचा अधिक कुशल असं समुपदेशकाची वैशिष्ट्य जी की आहे ती आवश्यक आहे. का आवश्यक आहे बिकॉज इन दिस प्रोसेस इट मीन्स इन इक्लेक्टिक प्रोसेस इट इज द कॉम्बिनेशन ऑफ द डिरेक्टिव्ह अँड नॉन डिरेक्टिव्ह काउन्सिलर. या दोघंही पद्धतींचं काय करायचं आहे कॉम्बिनेशन करायचं आहे, त्यांना एकत्र करायचं आहे. आणि एकत्र करण्यासाठी ज्या त्याच्यातल्या गुड क्वालिटीज ह्या प्रोसेसमधल्या आहेत त्या ॲडॉप्ट करणं, त्या समजून घेणं, या समजण्यासाठी द काउन्सिलर शुड बी अ वेल ट्रेन और शुड बी अ स्किल त्याच्यामध्ये आले पाहिजे. नेक्स्ट वन दॅट इज द इक्लेक्टिक काउन्सिल इज नॉट पॉसिबल बिकॉज द डिरेक्टिव्ह अँड नॉन डिरेक्टिव्ह कन्सेप्ट कॅन नॉट बी मोस्ट टुगेदर. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व संग्रहात्मक हे जे काही समुपदेशन आहे की याच्यामध्ये निर्देशित किंवा अनिर्देशित जे काही समुपदेशन आहे याच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या एकत्र येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये लिमिटेशन्स हे असतात. सो दिस इज अॅन लिमिटेशनमध्ये ते आपल्याला जात आहे. नेक्स्ट वन दॅट इज द इक्लेक्टिक काउन्सिलिंग इज अ वेग अँड सुपरफिशियल अँड अपॉर्च्युनिस्टिक. सारसंग्रहात्मक हे जे काही समुपदेशन आहे ते कधी अस्पष्ट स्वरूपाचं असतं, वरच्यावर असतं आणि संधी असतं. संधी याचा अर्थ काय की याच्यामध्ये संधीनुसार जशी संधी मिळाली कधी काउन्सिलर जो की आहे किंवा काउन्सिली जो काही यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये किंवा यांचा जो काही मिळालेला जो काही डाटा आहे किंवा प्रॉब्लेमचं जो काही सोल्युशन आहे ते योग्य पद्धतीने ते मिळत नाही किंवा जो काही डाटा आहे तो देखील कधी योग्य पद्धतीने मिळत नाही. सो इट इज अ लिमिटेशन किंवा हा त्याचं नुकसान आहे किंवा इट इज अ डीमेरिट. सो इन कन्क्लूड वी कॅन से अबाउट दॅट वन मे in spite of the above mentioned limitation the eclectic method proves to be a much practical value in methodology of the counseling. वरील सर्व ज्या काही नमूद केलेल्या जरी मर्यादा असल्या तरी पण काउन्सिलिंगमध्ये किंवा समुपदेशनामध्ये जास्तीत जास्त ही जी काही पद्धती आहे म्हणजे सर्व संग्रहात्मक किंवा त्याला सारसंग्रहात्मक समुपदेशन असं म्हणत असतो की जास्तीत जास्त पद्धतीने ती वापरली जात असते. कारण व्यवहारामध्ये याच पद्धतीला जास्त मूल्य आहे किंवा याला व्हॅल्यू जी की आहे ती देण्यात आलेली आहे. सो दिस इज द इक्लेक्टिक मेथड. बट अगेन देर आर सम methods or there are some approaches in counseling process. So again what are the other types of the counseling that based on the length of counseling session. काउन्सिलिंग जे काही सेशन्स अरेंज केलेले असतात ह्या काउन्सिलिंग सेशनच्या अरेंजनुसार पण त्याचे टाईप्स पडलेले असतात. फर्स्ट वन दॅट इज अ शॉर्ट टर्म काउन्सिलिंग अँड लाँग टर्म काउन्सिलिंग. म्हणजे बरेचसे असे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये असे काही इव्हेंट्स किंवा असे काही इश्यूज असतात, असे काही प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यासाठी खूप कमी कालावधी लागत असतो आणि असे काही सेशन्स अरेंज केलेले असतात किंवा अशा काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असतात की ज्याच्यासाठी खूप सारे सेशन मधून जाणं अपेक्षित आहे किंवा खूप वेळ त्याला लागत असतो. सो ॲज पर द टाईम शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म काउन्सिलिंग हे त्याचे टाईप्स आहेत, त्याचे प्रकार आहेत. नेक्स्ट वन दॅट इज अ बेस ऑन द नंबर ऑफ द काउन्सिलिंग्स इन्व्हॉल्ड.
काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा समुपदेशन पद्धतीमध्ये कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणामध्ये, मग एक व्यक्ती आहे की ग्रुप आहे, याच्यावरून पण त्याचे टाईप्स जे आहेत ते पडलेले आहेत. इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग म्हणजे फक्त पर्सनल काउन्सिलिंग, दॅट इज एका व्यक्तीला समुपदेशन जे की आहे ते केलं जात असतं किंवा त्या व्यक्तीवरती फोकस हा जो काही आहे तो करण्यात येत असतो. बट इन ग्रुप काउन्सिलिंग देअर इज अ ग्रुप, त्याच्यामध्ये मॉब असतो किंवा त्याच्यामध्ये गट असतो. गटातील ज्या काही व्यक्ती असतील किंवा गटातील जे काही लर्नर्स असतील या सर्वांना एकच समस्या असते, त्याच्यानुसार देखील समुपदेशन जे काय आहे ते करण्यात येत असतं. नेक्स्ट वन, अगेन देर आर सम अदर टाईप्स ऑफ द काउन्सिलिंग, दॅट इज काउन्सिलिंग फॉर द एज्युकेशनल अँड प्रोफेशनल पर्पज. सी फर्स्ट वन, दॅट इज अ स्टुडंट काउन्सिलिंग, म्हणजे विद्यार्थ्यांना देखील समुपदेशन जे की आहे ते अपेक्षित आहे. मग विद्यार्थी म्हटला म्हणजे काय असेल त्याचं, तर अभ्यासक्रमाशी संबंधित असेल, एखाद्या कोर्सशी संबंधित असेल, एखाद्या विषयाशी संबंधित असेल किंवा एखाद्या स्किलशी संबंधित असेल, अशा विविध प्रकारचे त्याला अडचणीही असू शकतात. समायोजनाशी संबंधित असेल, अशा वेगवेगळ्या ज्या काही अडचणी आहेत तर ह्या स्टुडंट काउन्सिलिंगमध्ये येत असतात. तसंच टीनएजर्स जे की आहे त्या टीनएजर्सच्या वेगवेगळ्या समस्या असतात. प्रायमरी स्कूलमधले जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्या वेगळ्या समस्या असतात. हायर हायर एज्युकेशन घेणारे जे काही स्टुडंट्स असतात त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या वेगळ्या असतात. म्हणजे जशी समस्या असेल त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना समुपदेशन जे काही आहे ते करण्यात येत असतं. नेक्स्ट वन, दॅट इज द एज्युकेशनल काउन्सिलिंग. आता बघा, शैक्षणिक समुपदेशन जे की आहेत, या शैक्षणिक समुपदेशनामध्ये जे काही स्कूल स्टुडंट्स आहे म्हणजे शालेय विद्यार्थी जे की आहेत, या शालेय विद्यार्थ्यांना आपण स्वतःशी कसं समायोजन करायचं, समाजाशी कसं समायोजन करायचं, अध्ययन विषयक कसं समायोजन करायचं, त्यानंतर व्यक्तिमत्व विकासासाठी काय करणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर जो काही त्यांना वेळ मिळाला असेल किंवा त्यांच्याकडे जो काही वेळ आहे त्या वेळेचा त्यांनी कसा उपयोग करणं अपेक्षित आहे, फ्युचर प्लॅनिंग कसे करायचे आहे, या बऱ्याचशा समस्या किंवा अशा बऱ्याचशा डेव्हलपमेंट पॉईंट्स जे आहे त्याच्याशी रिलेटेड काय असतं तर दॅट इज द एज्युकेशनल काउन्सिलिंग. नेक्स्ट वन, दॅट इज द व्होकेशनल काउन्सिलिंग, म्हणजे त्याला आपण व्यवसाय विषयक असं समुपदेशन असं महत्त्व असतं. यामध्ये विद्यार्थ्याला कुठल्या अभ्यासक्रमाला त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याला भविष्यामध्ये कसलं प्लॅनिंग करायचं आहे, विद्यार्थी किंवा जे काही लर्नर्स आहेत त्याच्या बौद्धिक क्षमता कशा आहेत, त्याची अभिरुची कशी आहे, त्याची अभिवृत्ती कशी आहे, त्याचा ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड त्याचा तो कसा आहे, त्याच्यामध्ये कुठले स्किल्स आहेत, कुठल्या व्यवसायासाठी त्याला प्रवेश करायचा आहे, तो कुठल्या व्यवसायासाठी एबल आहे, त्याच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत, त्याच्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे पोटेन्शियल्स आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी पण समुपदेशन जे की आहे ते आवश्यक असतं. नेक्स्ट वन, दॅट इज अ करिअर काउन्सिलिंग. करिअर काउन्सिलिंग याच्यामध्ये पण काय आहे तर हे पुन्हा व्यवसायाशी संबंधित आहे की जॉब कुठल्या पद्धतीचा करायचा, की जॉब करण्यासाठी आपल्यामध्ये म्हणजे ॲज अ लर्नर और ॲज अ स्टुडंट त्याच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत का, त्याच्यासाठी पोटेन्शियल्स आहेत, त्याचं क्वालिफिकेशन कसं आहे, किंवा कुठल्या जागेसाठी किंवा कुठल्या करिअरसाठी तो योग्य आहे, प्रॉपर आहे, हे करिअर काउन्सिलिंगमध्ये असतं. अँड नेक्स्ट वन, दॅट इज द प्लेसमेंट काउन्सिलिंग, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणत असतो की स्थापना समुपदेशन. म्हणजे स्थापना याचा अर्थ की खऱ्या अर्थाने जिथे आपण जॉब करत आहोत, ह्या जॉब करत असताना कुठल्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने वागलं गेलं पाहिजे, किंवा आपला जो काही स्टाफ आहे त्या स्टाफसोबत कसं वागणं अपेक्षित आहे, बॉससोबत कसं वागणं कसं अपेक्षित आहे, किंवा आपल्या सोबत ज्या काही व्यक्ती आहेत किंवा जे काही मेंबर्स आहेत त्यांच्याशी समायोजन कसं साधायचं आहे, आणि त्यांच्याशी समायोजन साधत असताना स्वतःमध्ये पण आपल्याला कुठल्या इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत. अगेन जे काही ॲटिट्यूड आहे, ॲप्टिट्यूड आहे, किंवा जे काही पोटेन्शियल्स आहे ते पोटेन्शियल्स नेमकं कुठल्या व्यवसायासाठी किंवा कुठल्या रोजगारासाठी योग्य आहे, पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन किंवा हॅपीनेस मिळणार आहे का, यासाठी पण काउन्सिलिंग जे की आहे किंवा समुपदेशन जे आहे ते गरजेचं आहे. नेक्स्ट वन दॅट इज दी काउन्सिलिंग फॉर दी हेल्थ रिलेटेड पर्पजेस. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमच्या आरोग्याशी संबंधित काही तुमचे इश्यूज असू शकतात, काही हेतू असू शकतात. मग याच्यामध्ये कधी समस्या असतील किंवा कधी उत्सुकता असेल त्याच्याबद्दल जाणून घेण्याची, किंवा कधीतरी आपल्याला काही गोष्टींबाबत काही इश्यूजबाबत माहिती नसते. सो
फर्स्ट वन दॅट इज अ सायकोथेरॅपेटिक काउन्सिलिंग. याला आपण मराठीमध्ये मनोदोष चिकित्सक असं म्हणत असतो. इट्स रिलेट टू अ सायकोलॉजी, मानसशास्त्रीयदृष्ट्या आहे की बऱ्याच वेळा असं होत असतं की डॉक्टर्स आहे किंवा कन्सल्टंट जो की आहे, समुपदेशक जो की आहे, त्याची गरज भासत असते की ज्या काही कधी कधी इमोशनली म्हणा कुठेतरी एखादी व्यक्ती ती मागे पडत असते किंवा त्याला ॲडजस्टमेंट करता येत नसते खऱ्या अर्थाने. त्याच्यामधल्या ज्या काही ज्याला आपण सुप्त अशा भावना असं म्हणत असतो तो व्यक्त करत नाही, त्याला कन्व्हर्सेशन जे की आहे ते जमत नाही आहे. फॅमिलीमध्ये असेल, समाजामध्ये असेल, तो योग्य पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकत नसेल, त्याला कुणाला हेल्प करता येत नसेल, कुणाकडून त्याला हेल्प घेता येत नसेल, असे बरेचसे प्रॉब्लेम्स जे की आहे ते त्या प्रॉब्लेमचं सोल्युशनसाठी किंवा अभिवृद्धीमध्ये बदल करण्यासाठी मनोदोष चिकित्सक हे जे काही काउन्सिलिंग आहे किंवा हे जे काही समुपदेशन आहे ते गरजेचं आहे. नेक्स्ट वन दॅट इज अ क्रायसिस काउन्सिलिंग. याच्यामध्ये काय असतं की संघर्ष आहे किंवा कधी कधी अशी बिकट अशी परिस्थिती निर्माण होत असते की नेमकं काय करणं अपेक्षित आहे, पुढं जाणं अपेक्षित आहे की मागं येणं अपेक्षित आहे, किंवा एखाद्या सिच्युएशन अशी क्रिएट होत असते की आपण योग्य उत्तर जे की आहे ते आपल्याला मिळत नाही. कशा पद्धतीने समस्येचं निराकरण करायचं, प्रॉब्लेम सॉल्व जो की आहे तो कशा पद्धतीने करायचा हे जेव्हा कळत नसतो तेव्हा देखील समुपदेशनाची किंवा काउन्सिलिंगची गरज ही पडत असते. नेक्स्ट वन दॅट इज अ हेल्थ काउन्सिलिंग, म्हणजे आरोग्याशी संबंधित जर काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर अशा समुपदेशनाची गरज ही व्यक्तीला येत असते. नेक्स्ट वन दॅट इज अ जेनेटिक काउन्सिलिंग. याचा अर्थ की अनुवांशिकता किंवा अनुवांशिक काउन्सिलिंग. याचा अर्थ की अनुवांशिकरित्या जर काही समस्या ह्या निर्माण झालेल्या असतील, मे बी रिलेट टू अ फिजिकली और मे बी रिलेट टू अ मेंटली, म्हणजे ते शारीरिकरित्या त्याच्याशी संबंधित असेल किंवा मानसिकरित्या संबंधित असेल किंवा इमोशनली संबंधित असेल, तर त्याची माहितीसाठी किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण होण्यासाठी, अवेअरनेस जो की किंवा जाणीव निर्माण होण्यासाठी जेनेटिक काउन्सिलिंग जे की आहे ते गरजेचं आहे. नेक्स्ट दॅट इज द काउन्सिलिंग फॉर द पर्सनल अँड द सोशल पर्पजेस. मग पर्सनल काउन्सिलिंग याचा अर्थ वैयक्तिक समुपदेशन. मग व्यक्ती म्हटला म्हणजे काय, त्याच्या बऱ्याचशा ज्या काही गरजा असतात, मग त्याच्या शारीरिक असतील, मानसिक असतील, सामाजिक काही गरजा असतील, भावनिक काही गरजा असतील, याच्याशी संबंधित कसं पद्धतीने बिहेव केलं पाहिजे किंवा डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे हे याच्यामध्ये येत असतं. नेक्स्ट वन दॅट इज अ मॅरेज काउन्सिलिंग. म्हणजे काय तर याच्या मॅरेज काउन्सिलिंगमध्ये की दोन व्यक्ती असतील, ह्या दोन व्यक्तींच्या एकमेकांकडनं काय अपेक्षा आहेत की याच्यामध्ये ह्या काउन्सिलिंगमध्ये कशा पद्धतीने आपला लाईफ पार्टनर जो काही आहे त्याला निवडायचं आहे किंवा आपल्या काय अपेक्षा आहे ते त्याच्याशी संबंधित देखील समुपदेशन जे की आहे ते होत असतं. नेक्स्ट वन दॅट इज अ मोटिवेशनल काउन्सिलिंग. म्हणजे काय तर प्रेरणादायक समुपदेशन. बऱ्याच वेळा लाईफमध्ये असं डिप्रेशन येत असतं किंवा कधीतरी व्यक्ती जो काही आहे किंवा काही अशा परिस्थिती आहे की त्याच्यामुळे कुठेतरी हताश होत असतं, निराश होत असतं. त्यावेळेस डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या विकासासाठी मोटिवेशनल काउन्सिलिंग जी की आहे म्हणजे प्रेरणादायक जे काही समुपदेशन आहे ते अत्यंत गरजेचं असतं. नेक्स्ट वन दॅट इज अ डेव्हलपमेंटल काउन्सिलिंग. म्हणजे विकास करणं, विकासासाठी देखील समुपदेशन जे की आहे ते अत्यंत गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेस आपण असा विचार करत असतो की आजचा मी आणि उद्याचा मी याच्यामध्ये नक्कीच डिफरन्स असला पाहिजे. माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बुद्धिमत्तेमध्ये किंवा माझं समाजामध्ये जे काही स्थान आहे या प्रत्येक बाबीमध्ये डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये विकास होणं अपेक्षित आहे. सो ऑल दीज आर दी टाइप्स ऑफ द काउन्सिलिंग. आय होप सो यू ऑल आर अंडरस्टँड. सो थँक यू व्हेरी मच.